निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाशे स्थान गोपीगुहा कोटेही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा साधकाची दशा सांगणारा अभंग आहे. अभंग परिचयाचा सगळ्यांच्या आहे, नाही असं नाही, पण जीवाच्या उद्धाराकरता जे जे काही सांगितलेलं आहे ते आम्ही जाणीवपूर्वक विसरतोय. असे काही ठराविक अभंग. आज दशमी आहे. 14 वर्ष झाली ही सेवा इथं होत आहे. गाथा पारायण होत आहे, कीर्तन होत आहे. तिथं मोठ्या मोठ्या साक्षात्कारी महापुरुषांची ही जागा आहे. आम्ही सामान्य लोकांनी बोलणं म्हणजे हे आमचं तुम्ही केलेला गौरव म्हणायचा एका पद्धतीने. सिद्धोबाच्या साक्षीने इथं सेवा सुरू आहे. साक्षात नाथांनी इथं तपश्चर्या केली रेवणनाथांनी. ती भूमी पवित्र भूमी आहे. आपला महिमा आपल्याला कळावा आणि मग अशा पवित्र भूमीमध्ये देवाच्या साक्षीनं भजन करायचं आहे. कोणी साक्षी विण केले उद्धारा भजन, देवाच्या समोर बसून करायचं. इथं कुणाचं वैयक्तिक काही नाही. सगळ्यांनी आनंदानं गंगा वाहत आलेली आहे. आपण फक्त आंघोळ करायची. त्यानिमित्तानं महाराज ही सेवा सगळ्यांनी आबाल वृद्धांनी. तसं बघायला गेलं तर थंड जास्त आहे. जीवावा आलाय परमार्थ. जीव दशाच घालवायची आहे, जीव घालवायचा नाही. आणि मग एक जीवाचं जीवन एक आहे आणि एक आत्मजीवन आहे. अशा दोन जीवनाचा प्रवास आहे. हे वाङ्मय सगळं असं मांडतात. हे जीवन हे आळवावरलं पाणी, सुखदुःखाचे आडवे उभे धागे असलं काही नसतंय जीवनामध्ये. हे फक्त बोलण्यापुरतं आहे. म्हणून लौकिक शब्दात कुणीही अडकू नये, कुणीही त्याचा फार विचार करू नये. वाङ्मयाची पाठ सोडावी असते. आणि आमच्या संतांनी जे जीवन सांगितलं आहे ते आपण बघायला काय हरकत नाही. संतांनी अनुभवाला आलेलं मांडलेलं आहे. संत श्रेष्ठ आहेत एवढाच हेतू त्यांचा की जो देव कोणालाही अगम्य आहे, न कळणार आहे, तो कळवून देण्याकरता शास्त्र पुढं आलं आणि ते शास्त्र ज्यांनी अवगत करून तो देव आपल्या अनुभवानं पुढं उभा केला ते संत श्रेष्ठ आहेत. म्हणून इथं ऐकायचं तिघांचंही, एक शास्त्राचंही ऐकायचं, एक देवाचंही ऐकायचं आणि एक संतांचंही ऐकायचं. एक वेळ शास्त्र आणि देव मागे राहिले तरी हरकत नाहीत, पण संतांचं मात्र ऐकल्याशिवाय मरायचं नाही. म्हणून संतांनी आम्हाला अगदी तळमळीनं सांगितलेला आहे, उपदेश केलेला आहे. उद्धार करून घ्यायचा आहे आपला. कोणत्याही मार्गानं आम्हाला परत जन्माला यायचं नाही. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत जन्माला यावं लागेल. अधोगतीला गेलो तरी दगडमाती होऊन यावं लागेल, पशुपक्षात होऊन यावं लागेल. चांगला जरासा उच्च देह मिळाला आमच्या मानवीपेक्षा तर स्वर्गाधिक इंद्र, वैकुंठ, कैलास अशा लोकांचाही फारच फार जीव मुक्त होईल. पण तरी देखील ब्रह्मसाक्षात्कार झाल्याशिवाय जन्ममरणाची परत ही परंपरा खंडित होत नाही. म्हणून इथं साधना सांगतात तुकोबाराय आम्हाला सर्वांना की निर्वाहापुरते अन्न आच्छादन. आपलं अन्न आच्छादन हे निर्वाहापुरतं असावं, संकोच करावा म्हणतात. फार त्याच्याकरता काही उपद्व्याप वाढवत बसू नये, असा एक सामान्य सल्ला आहे. आता याचा अर्थ कसा करायचा विचार तुकोबारायांनी व्यापक विचार मांडलेला आहे. आश्रमाशे स्थान गोपीगुहा. आश्रम आपल्याला साधा असेल, आधुनिक भाषेत 1 BHK असलं तरी काय हरकत नाही. आता ते नावं देतात फक्त, नाही तर ते आमच्या खेड्यातल्या घराचे निम्मसुद्धा असत नाही. पण असं एक सुसज्ज असावं ग्रहघर असंही काही नाही. आश्रम असला तरी हरकत नाही. एखादी कोपट असलं तरी हरकत नाही. गुहा असले तरी हरकत नाही. जिथं कोणाचा पायरा वाचू नये, कोणाचा फार त्रास होऊ नये असं आश्रम असलं तरी फार बरं. परमार्थ हा एकट्याचाच आहे. त्यामुळे फार लोकांनी तिथे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा असंही काय परमार्थासाठी हे यावं लागेल इतर महोत्सव म्हणून, हे बरोबर आहे. पण स्वतःच्या उद्धाराचा जो परमार्थ आहे त्यात दुसऱ्याची अजिबात गरज नाही. आणि मग हृदयी नारायण साठवावा ही प्रमुख भूमिका आहे ध्रुवपदातलं उत्तरार्ध. सगळ्यांना हेच करायचं आहे परमार्थात. हृदयी नारायण साठवावा. साठवायचा माल आहे तो देवरूपी आहे आणि तो देव नाही असं अजिबात कुणाच्या जवळही नाही. फक्त तो नाही असा आम्हाला वाटतोय म्हणून परत आम्हाला तो मिळवल्यासारखा करून घ्यायचा आहे. वास्तविक जीवाच्याच कल्पना आहेत. मी देव कसा असेन, मी कसा देव होईन, आणि मग त्याच्यासाठी संशय येतो,
अभावना होतात, विपरीत भावना, असंभावना. आणि मग हे असते विचारानं घालवावं लागेल. त्याच्याकरता विचार वाढवणारा अभंग आहे. हृदयात नारायण साठवणं हीच खरी परमार्थाची अंतिम साधना आहे. ते करत असताना आपण काहीतरी पथ्य पाळायला पाहिजेत. नये बोलो फार बैसो जनामध्ये. आपण फारशी बडबड करू नये वाया जनामध्ये, म्हणजे लोकांतात फार आपला वेळ व्यतीत करू नये. सावधान असावी बुद्धी सदैव जागृत असावी आणि इंद्रियांचं दमन कायमस्वरूपी असावं. हे आपल्याकरता सगळ्यांना सांगितलेलं आहे. असा जो प्रवास करेल, तुका म्हणे घडी घडीने साधावी. अशी भगवत चिंतनात कायम वेळ आपली जावावी. आलेली घडी ही भगवत चिंतनातच घालवावी, गेलेली घडी ही भगवत चिंतनातच घालवावी. आणि हे घालवत असताना त्रिगुणांचा आमच्यावर जो मोठा अंमल आहे, पगडा आहे, तो आपण आपल्या स्वसामर्थ्यानं, स्वतःच्या बुद्धीच्या बळानं तो रेटा थोपवायचा आणि चांगल्या विचारांना तिथं काय करायचं, प्राधान्य द्यायचं. आणि आपणच काय करायचं, त्या त्रिगुणांचा गुंता सोडवायचा. त्रिगुणाची गोवी उगवणी, गोवी म्हणजे गुंता, गोवणं म्हणजे त्यात अडकून ठेवणं. आणि असं प्रत्येक जीवाला त्रिगुणानं गुंतवलेलं आहे. इथं लोकांना तिन्ही लोक हे गुणानंच बांधले महाराज. स्वर्ग मृत्यू पाताळ. इथं देवसुद्धा सत्वरजतम हे गुणानेच झाले. तशी मानवात सुद्धा 3 गुणाची प्रवृत्ती आहे. आणि ह्या तिन्ही गुणावर काय करायचे आहे, आपण मात करायची आहे. आणि फारसा परमार्थाला सत्वगुण वाढवायचा आहे. आणि तो सत्वगुण वाढवण्याकरता आम्हाला ही सगळी आचारसंहिता सांभाळावी लागेल. असा एक आचार सांगणारा अभंग आहे. वास्तविक तो आमच्या योग्यतेच्या महाराज फार वेळ आहे. तुकोबरायांचं सांगणं म्हणजे असं चोळून पाठ थोपटून सांगणं नाही, ते हातात घेऊनच सांगतात. तुकोबराय म्हणजे बाप आहेत आमचे सगळ्यांचे, आणि माऊली आई आहेत. माऊलीने सांगावं शब्दपाठी अवतरे कृपा आधी. त्यांचं बोलणं शब्द आधी फुटायच्या अगोदर कृपा असते माऊलींची. त्यांच्या सांगण्यात एक महाराज गोंजारणं आहे, एकमेकांना सामावून घेणं आहे. तुकोबरायांच्या सांगण्यामध्ये महाराज एक घाव 2 तुकडे, न्याय शेवटचाच अंतिम. याच्या पलीकडं तू माझं तोंड बघायला येऊ नको, मलाही तुझं तोंड दाखवू, असा एक अंतिम निकाल देणारे तुकोबराय आहेत. मग तुकोबराय जागं करतात आम्हाला की साधकांना असं घडीनं हे साधावं जीवन. आणि ज्याला असं सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे, त्यानं एक क्षण अनमोल आहे आयुष्याचा असा जपला पाहिजे महाराज. हे आम्ही लौकिकात वेळेची किंमत आम्ही कळवून घेतो, पण अलौकिक आहे परमार्थाला फळ आहे, संसाराला अजिबात फळ नाही. हे सांगायला कीर्तनात उभारून सोपं आहे, पण प्रत्यक्ष आचरणात फार त्रासाचं आहे, अवघड आहे. त्याला फार कष्ट करावे लागतील, फार त्याला आयास करावे लागतील. म्हणून परमार्थ ही गोष्ट फलीभूत आहे, संसार हे न फलणारा महाराज विभाग आहे. आणि मग तिथं काय जे आम्ही हालचाल करू तिथं आम्ही दक्ष आहोत, आणि जिथं परमार्थ आहे तिथं मात्र आम्ही कसे आहोत, अगदी वेंदळेपणानं कसाही चाललाय. आणि त्या निमित्तानं मग जागं केलं तरी चालतंय, टाळी वाजवली तरी नाही चालती. कुणाचं कीर्तन म्हणून आम्ही ऐकाय येणारी माणसं, उद्धार होईल. हे काय बुवाचं कीर्तन, काय बदलमुक्तरांचं कीर्तन, काय भोत्यांच्या माणसांचं, हे कीर्तन देवाचं. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे. प्रेम देवानं द्यावं, देवानंच आपलं नाव वदवून घ्यावं, अशी देवाकडे आपली मागणी असावी. म्हणून कीर्तन हे महाराज षड्गुणैश्वर्य संपन्न भगवंताचं आहे. त्याची लीला, त्याची कीर्ती, त्याचे यश सगळे निष्कलंक आहेत. त्याच्या कीर्तीला मर्यादा नाही, अमर्याद असं त्याचं स्वरूप आहे. तुमची आमची कीर्ती थोडीशी कलंकित होते, तुमच्या आमच्या यशाला थोडासा डाग लागतो. देवाच्या यशाला, स्त्रीला, ऐश्वर्याला, सामर्थ्याला अजिबात महाराज काय नाही, कशाचीच मर्यादा नाही. असा अमर्याद असणारा परमात्मा तुकोबरायांच्या दृष्टीनं तोच एक ध्यावा चित्ते करून देते करेव. त्याचंच ध्यान करावं, त्याचंच नामगायन करावं, त्याचं सदैव चिंतन करावं. आणि मग तोच परमात्मा ईश्वर रूपानं सगळी जग निर्माण करतो, सृष्टी निर्माण करतो. आणि तोच मूळ रूपानं बघायला गेलं तर निर्गुण निराकार परब्रह्म आहे. असे उपासना सांगताना 2 भाग सांगितले, एक ध्येय उपासना आणि एक ज्ञेय उपासना. ज्ञेय उपासना हा ज्ञानाचा मार्ग आहे, ध्येय उपासना हा ध्यानाचा मार्ग आहे. ध्यानापर्यंत प्रवास होण्याकरता आम्हाला नाम घ्यावंच लागेल. देवाचं नाव घेतलंच पाहिजे. देवाच्या नावानं काय होतंय, यानं काय होतंय, त्यानं काय होतं असं म्हणणारा समाज झाला आहे महाराज. उदबत्ती लावून काय होतंय म्हणतात, कापूर लावून काय होतंय. आता काय होतंय ते ज्याला झालंय त्याला माहिती असतंय.
आता आम्ही गुरु असून आम्हाला कळत नाही त्याचा महिमा. काय सांगायचं, एवढा कापूर पिटवतो म्हणते, एवढं काहीतरी देतो म्हणते. आता ती देवाला देते, ती का माणसाला कुठले देत नाहीत. आणि मग देव तो स्वीकारतो. माध्यम म्हणून आम्ही मधलं हिडी म्हणायचं, आम्ही माध्यम म्हणायचं. काय कळतंय आम्हाला, श्रद्धा ठेवणार लोक, श्रद्धेला फळ देणार देव, आम्ही फक्त मधले वाटाळे. आणि मग असा एक त्रयस्थ महाराज हा असा परमार्थ उपासनेचा चाललेला आहे, त्याला ध्येय उपासना म्हणावी. आणि मग त्या ध्येय उपासनेमध्ये जे आम्ही ध्येय म्हणून मांडलेलं आहे त्याला उपास्य म्हणतात, आणि ज्या ध्येयाची उपासना करतो त्याला उपासक म्हणतात. उपासकाला उपास्य देव असा कळावा की जेणेकरून तो कळल्यानंतर उपासक आणि उपास्य भेद राहता कामा नाही, भेद मिटला पाहिजे, असं अभेद दर्शन व्हावं. म्हणून साधकानं ह्या भूमिका जपायच्या आहेत. साधकानं आपण साधक बनायचं आहे महाराज. साधक आम्ही अजून झालेलो नाही. फार फार दक्ष भूमिका परमार्थात ती वटवावी लागते. असते 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 प्रवास होतो तिकडं. पण आम्हाला थोडंसं मंद, थोडंसं तीव्र आणि थोडं मध्यम अशी आमची एक पद्धत आहे. केलं तरी चालतंय, नाही केलं तरी चालतंय असा म्हणणारा परमार्थाचा आमचा एक विभाग आहे. संसारही करायला चालतोय, परमार्थही करावा. दिवसभर शेतापाण्याचं बघायचं आणि संध्याकाळी थोडंसं तासभर कीर्तन प्रवचन करावं. अशानं कोट्यावधी जन्म जरी गेले तरी भ्रम जाणार नाही. कारण ते दिवसभराचं चिंतन जास्त काळ होतं आहे आणि हे चिंतन कमी काळ होतं आहे. ह्याचा असा जोर व्हायला वाढायला तर का महाराज जेवणाचं सुरू होतं आहे खाली, ते आटतं आहे. ती वृत्ती तशी सतत टिकली पाहिजे, त्याला अव्याव्रत भजन म्हणावं. आणि अशी सतत वृत्ती भगवंताच्या चरणावर, त्याच्या ज्ञेय स्वरूपावर टिकली तर साधना आमची तडीला गेली. म्हणून इथं सांभाळायचा आहे तो गुण, तो सत्वगुण सांभाळायचा आहे. म्हणून सततपणा, सातत्य, कायम स्वरूपी आपली आपल्यावर नजर पाहिजे. आम्ही आमच्यावरली नजर अजिबात ठेवलेली, आमची नजर आहे दुसऱ्यावर. हा असा, तो असा, ती अशी, तो असं, त्याला हे शोभतंय, ह्याला हे शोभतंय, असं. आता कुणाला काय शोभत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरी देखील महाराज हे काही दोष सांगतेच नाही महाराज. अधिकारानं तुम्ही सगळी मंडळी मोठी आहात. प्रवास जो व्हायला पाहिजे तेवढ्या वेगानं होत नाही. मग ती दिशा, काळ आणि वेग याचं काहीतरी गणित पाहिजे. 120नं गाडी जरी पळवली तरी इकडं दक्षिणेला नेऊन कोल्हापूरकडं गावेल का हो? कोल्हापूर इकडं उत्तरेकडे ह्या दिशेला आहे. आणि आम्ही जर इकडं गाडी पळवायला लागलो तर 500 स्पीडनं जरी गेला तुम्ही, विमानाच्या चौपट जरी गेला तरी नाही सापडणार. कारण दिशा चुकीची आहे. वेळ सगळा बरोबर आहे, काळही योग्य सगळं आहे, वेगही तुमच्याकडं आहे, वेळही पुष्कळ आहे. पण तरी देखील ते ठिकाण योग्य दिशा न सापडल्यामुळं आम्हाला ते लाभणं शक्य नाही. म्हणून उपासकानं काय काय जागृत राहावं. तर मला परमार्थामध्ये मुख्य स्वरूपापर्यंत उडी घ्यायची आहे. हे कसं तरी होईल, नाही गाजराची पुंगी वाजली तर वाजल, नाही तर मोडून खाली म्हणतात, तसं नाही चालणार. मला हे झेपल काय, काही ना अशी शंका असते. मध्यम मुमुक्षु आहे ते, हे घडणार नाही मला, माळ माझ्याकडनं काही घडणं शक्य नाही. आता सगळं घडते आणि माळ काय अवघड आहे काय सांगा. फक्त त्याला एक संतांची संगत पाहिजे. आणि मग चांगल्या संगतीत राहिले तर चांगले संकल्प लवकर फळाला येतात महाराज. पण आमच्यात एक मोठी अडचण आहे, चांगल्या संकल्पनाच विकल्प जास्त आहेत. असं काहीतरी चांगलं करायला गेलं की आमच्याच मनात संकल्प येतात. म्हणजे आता इथं पट्टी देऊया काय देणगी, आपणच आपल्याला विचारायचं. 100 देवी काय 150 देवी, लगेच आतलं मन, अंतर्मन एक असतंय महाराज. ते कोण कोणाला सांगत, मी सुद्धा काही अंतर्मनातलं कीर्तनात सांगतोय. अंतर्मन वेगळंच असते महाराज. प्रत्येक असा माणूस महाराज आतलं काहीतरी गुप्त ठेवूनच आहे. आणि असं गुप्त ठेवलेला परमार्थात कधीही सिद्धीला जाणं शक्य नाही. परमार्थ हा उघडा आहे, मंत्रही आमचा उघडा आहे, देवही उघडा आहे, उघडं कैवल्य आहे. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. देव उघडा आला म्हणतात ना, कपडे न घालता असं नव्हे, माये विरहित आला. पंढरपूरला जो आला तो माया निरपेक्ष ब्रह्म उघटेलं. म्हणजे आमच्यामध्ये सगळं उघड उघड बोललेले आहेत संत, असं झाकून काही ठेवलेलं नाही. म्हणून आम्हाला एक जीवन संकोचित असं करायचं आहे. मला हे झेपेल नाही झेपेल, सुरुवात करायला पाहिजे महाराज. आणि मग तीव्र मुमुक्षु का झेपणार नाही, का बघूया, मला हे करायचंच आहे, एक जन्म तरी परमार्थासाठी काढूया. म्हणून जो महाराज अगदी हट्टानं उठलेला आहे त्याला मात्र परमार्थामध्ये अजिबात हार पत्करावी लागत नाही. त्याला यश हे येतच. आणि ते यश देणाराही महाराज
कृपा देवाचीच असते. तुम्ही फक्त कृपा कधी मागायची? आम्ही काम करून झाल्यावर कृपा मागायची का कामाला उठायच्या अगोदरच कृपा कर देवा? शक्य आहे का? आधी झाड लावायचं नाही मग म्हणा देवा याला 4 आंबं लागू द्या. देव निसर्गाच्या रूपानं त्याला 4 आंबं लावेल. पण तुम्ही झाडच लावाय नसलं आंब्याचं आणि तिथं जर बाबळी लावून बसला असा 4, देव तरी काय करेल? त्याला सृष्टीतले नियम बदलता येत नाहीत महाराज. म्हणून तो केलेल्या कर्माचं फळ देतो, तो ईश्वर. केलेल्या कर्माचं साक्षी रूपानं तो सगळ्यांचं कर्म पाहत आहे. म्हणून सर्वज्ञ देव आहे, देव सर्वसाक्षी आहे, देव सर्वशक्तिमान आहे. त्याच्याकडं अपार अशी शक्ती आहे आणि तोच सगळ्या जगावर नियंत्रण करतो. त्या जगात मी एक आहे आणि माझ्यावरही नियंत्रण त्याचंच आहे असं ज्याला पक्क कळालेलं आहे, अशा पुरुषाची देवावर श्रद्धा बसतेच. नाही तर भाई माझ्यासाठी वेगळा न्याय झाला, सगळ्या जगाचं चांगलं करतोय आणि माझं का चांगलं होत नाही, असा ज्याला शंका आहे त्याची देवावर शरणागती असत. ईश्वर शरणागती एक पाहिजे परमार्थामध्ये. एक वेदांताचं यथार्थ चिंतन पाहिजे महाराज. ते काय असं फार मोठं शिकायलाच पाहिजे, सिद्धांत कौमुदी वेदांत परिभाषा असं नाही, पण एक थोडं जुजबी कळालं पाहिजे. हे जग काय आहे, जीव म्हणजे काय, जगाचा जीवाचा संबंध काय, दिसणारं जगत कल्पित आहे का वास्तव आहे, हे कळालं पाहिजे. त्याशिवाय काही भ्रम निघून जात नाही. आणि भ्रम जाण्याकरता एक मोजका परमार्थाचं यथार्थ वेदांताचं चिंतन पाहिजे. आणि हे चिंतन आहे, ईश्वर शरणागती आहे. आणि शहाणपणा जर नसला ह्याच्या जोडीला तर काहीही उपयोगाचं नाही. म्हणून खऱ्या परमार्थात, म्हणजे खोटा परमार्थ असतो असं नव्हे, खऱ्या परमार्थामध्ये वेदांताचं चिंतन कमीच आहे महाराज, शहाणपणाच जास्त आहे. तुका म्हणे सोपे शहाणा तो धनी. शहाणपणाने हे कुठं वापरायचं कळायला पाहिजे नेमकं. आणि हे कुठं वापरायचं नाही कळलं तर मग सगळ्या गोष्टी वापरायचं न कळणं ह्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. वस्तू सिद्धच आहेत मूळच्या, फक्त आम्हाला कुठं काय करून घ्यायच्यात. मला इंजिनियर का असतात हो, कुठल्या माणसाला कुठं बसवायचं हे त्यांना माहिती आहे. ती उगाच माल खाली येते वर कसं आणून आणि वरची खाली कशी नेऊन बसवील. ती वावलायक जर गज बांधायला लागली, हिशेबानं पाहिजे, कुठली गोष्ट मापात पाहिजे. आणि ते ज्याला जमलेलं आहे त्यातली कुशल माणसं बसवली की जे काम होईल त्यानं जी हे गाठली जाईल, उंची गाठली जाईल, ती महाराज नाही गाठली जाणार. म्हणून परमार्थी मनुष्यानं सांसारिक मनुष्याची उंची वेगळी आणि पारमार्थिक मनुष्याची उंची वेगळी. म्हणून आपला संसार एक मोजका असावा, एक संकोच करणारा अभंग आहे. कमी करा, अल्प जीवन करी तुका म्हणे साधे हरी. हरी साधायचं आहे तर जीवन अल्प केलं पाहिजे. आता काय काय कमी करता येईल? आपल्या गरजा कमी करता येतील, आपल्याला जे जे काही भोग आहेत ते वैषयिक भोग तेही आम्हाला कमी करता येतील. इंद्रियांच्या आभासवा फिरत आहेत ते कमी करता येईल. थोडंसं बोलणंसुद्धा कमी करता येईल. घरात बोलू नकोस असं म्हणायला लागतंय. तोंड बंद कराय, काय घेशील म्हणजे बक्षीसं लावायची पाळी येत आहे. म्हणजे ही घागर आणलीस काय, बायकांच्यात तरी बोललं तर माझ्या मते कधी मुक्त होणार नाही मनुष्य त्या संगतीत जर बसला. घागरी एकच खरं, 9 जणी तेच बोलायचं, ही ठेवलीस काय, ती ठेवलीस काय. त्याच्यापेक्षा जप केला असता तर मला देवान पाणी भरलं असतं 40 नाहीत करणार. नाही बोलो फार खरोखर आहे, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत महाराज. आम्ही वाणी कशी तरी वापरतोय, कान कुठंतरी वापरतोय, डोळे कुठंतरी वापरतोय. ही इंद्रिय वास्तविक महाराज मानवी जीवन अमूल्य आहे. हे डोळे एका दिवसाला 9000 फोटो काढतात महाराज. किती तिची चित्र करीत असेल सांगा, ते कुठे मेमरीत साठवत असेल. आणि असं काय मोबाईलमध्ये हँग होत नाही ते. काळ्या मारुतीजवळ बघितलं तर म्हटलं की लगेच लक्षात येतोय. म्हणजे ते काही फोटो चुकीचा काढत नाही. हा माणूस तोच हा आहे, हा तोच आहे. मग हे व्यवहारातलं जसं कळतंय तसं तो हा विठ्ठल बरवा हे का कळत नाही? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो निर्गुण निरुपाधिक असलेला हा माझ्या पुढं उभा राहिलेला, हा जवळ आहे, तो दूर देशगत कालातला आहे आणि हा वर्तमानात माझ्या पुढं उभा आहे आणि तोच मी आहे, तोच सर्व सुखाचा आगर आहे. एवढं करण्यासाठी आम्हाला फक्त तत्वमसी महावाक्याचा उपदेश गुरु करतात. ते तू आहेस, याच्यापेक्षा सोहम तेच मी आहे असं असते त्याची एकवचनी रूप करायची. आणि तोच मी आहे असं पटलं की मी आणि तो वेगळा नाही. आणि मग तो मी असेन तर मग तो कसा आहे ते, मग मी असा का, असं थोडासा विचार होतो. तुकोबाराय सांगतात, अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा. तुला मरण नाही, आम्हाला का मरण आहे, आमचा आजा पंजा मेला तुझा का मेला नाही, असं विचारतात ते.
याचा अर्थ साधकांना असं प्रश्न विचारायला पाहिजेत, आपला उद्धार आपणच अडवलेला आहे, दुसरा कुणीही तटवलेला नाही. म्हणून आम्ही सगळे प्रापंचिक लोक आहोत. आम्ही पक्क लक्षात ठेवायला पाहिजे, मी गृहस्थ आश्रमी आहे, माझ्यावर माझ्या घरच्या लोकांची जबाबदारी आहे. मी त्यांना सर्वतोपरी मदत करून उरलेला वेळ मी सत्कारणी लावायचा आहे. आम्ही संन्याशी नव्हे सगळं सोडून इथं राहायला. हे तर कोण ठेवून घेतील? 7-8 दिवस वाढतील गोळा झालाय तोपर्यंत. त्याच्या पुढं घालिवणार गावाला जा म्हणून. काला झाला की बुवा का आला म्हणतात बघा, असं घालवावं लागेल. हेतू काय की आम्हाला फारसं इथं राहायचं नाही, हेही कळायला पाहिजे. हे स्थळ मृत्यूलोक आहे. मिळालेलं जीवन ईश्वरानं दिलेलं आहे, ते अर्थी कोणतरी नेणारा आहे. असे स्पष्ट आणि स्वच्छ विचार महाराज साधकांना आपल्याला अगदी लिहूनच काढायचे वहीमध्ये. मी प्रापंचिक आहे, मला व्याप कराय परवडतील काय उपद्व्याप परवडतील, हे ज्याचं त्यानं. मी दुबईला कीर्तन घेतल्यावर होईल सगळं माझं नाही होणार. जायलाच 10 गुंठ राणी कायची पाळी आहे तिथला. हाय त्याच्यात कुठंतरी भोत्यांच्या सेवा करायचं आणि जायचं. आपली कुवत बघावी, माझी तिथपर्यंत उंची आहे काय, मला तिथं जाता येईल काय, माझे तिथं सचिव होलपट होईल काय, आणि हे करायची गरज आहे काय. मला सांगा, ज्यांचं सामर्थ्य आहे ते करतात की, आम्ही तिथं जायची गरज नाही. म्हणून हे आपलं ढोला तुंतुनं म्हणतात आमच्याकडं. ढोल वाजा लागल्यावर तुंतुन ऐकू येईल त्यात. तसं आमची कुवत आहे छोटीशी, आणि त्यात आम्ही काहीतरी करायचं मोठं म्हटलं तर मग आपल्या लहान तोंडी मोठा घास होईल. म्हणून ते करायच्या नादाला लागू नये. आपण मर्यादित जीवन आहे म्हणून मोजकं जीवन जो जगतो त्याला त्रासही फार कमी आहे. हेही काही चुकीचं नाही. व्याप तेवढा संताप म्हणतात लोक, पण व्याप तेवढं वैभव म्हटलं तर काय वाईट आहे? व्याप तेवढं वैभव का बरं भोगता येत नाही? मोठं वैभव दुर्योधनाचंही होतं, धर्मराजाचंही वैभव होतं. मोठ्या मोठ्या राजे लोकांची केवढं 18 भार वनस्पती, फुली फळी ओळती, बायवित्या पोकरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडुन्या कासया योग सेविती. मदालसा आपल्या मुलांना पाळण्यात हे चरित्र सांगते. आपल्या भरतखंडाचा एक राजा भरत म्हणून होऊन गेला. तो एवढा त्यागी संन्यासी होता की त्यानं सगळ्या अनुकूल मंत्री पवित्र, अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल राज्य सर्वत्र ते त्यागिले विचित्र सर्व भोग, आणि 80 भोग त्यागिल्या पाठी, सांडुनी वलियांकित राज्यसृष्टी, आणि मग स्वहित दृष्टी हरिभजनी. वैराग्याच्या जोरा एवढा मोठा होता मागं, सगळ्याचा त्याग करून, प्रतिकूल नव्हतं हां, सगळं अनुकूल होतं. अनुकूल असणारा भोगाचा त्याग करून राजा वनाला गेला आणि मुक्त झाला. त्यांना सांगायचं काय, एवढं मोठं वैभव सोडायची तयारी पाहिजे तर महाराज सुखाचा सोहळा भोगता येईल. आहे त्या सुखाचा अजिबात महाराज तिथं राहायला काय हरकत नाही, पण अनासक्तीनं राहता आलं पाहिजे. ते तितकंसं शक्य नाही. म्हणून आम्ही प्रापंचिक आहोत. आम्हाला केवढा मर्यादित जीवन जगता येईल हे याचं ज्याचं त्यांनी महाराज आपले सिंहावलोकन करावं. आणि मग किती उपाधीत आम्ही अडकावं, माझ्या आत उपाधी किती वाढलेली आहे, बाह्य उपाधी किती आहे, आणि मग मला हे जीवन असं वाटचाल करताना सोपं होईल काय का त्रास होईल. म्हणून यातून असते 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 चित्त बाहेर काढायचं, उदास व्हायचं आहे ह्याच्याविषयी. देहापासून सुरुवात करायची. म्हणून तुकोबऱ्या साधक म्हणून आम्हाला जागे करताना सांगतात, साधकाची दशा साधकांना उदास असा म्हणतात. उदास याचा अर्थ सगळं सोडून कुठं जायचं नाही, आहे त्या दृश्य संसारातच राहायचं, पण त्यांचा असते असते तादात्म्य सोडायचा. फार जे आम्ही मनपूर्वक प्रेम करतोय ते करू नये असं अजिबात नाही. नाहीतर मग काही परमार्थी माणसं अशी हट्टी असतात महाराज, घरच्या माणसावर जेवत नाहीत, बोलत नाहीत. हे काय परमार्थाचं लक्षण? लवकर घरातनं बाहेर जायचं लक्षण म्हणायचं ते. घरची मुलं आनंदानं एकत्र बसून जेवावं, याचा अर्थ काय ते काय मोहानं बायका मुलांच्यावर बसणं याला वाईट म्हटलेलं नाही. आपला एकत्र संसार आहे तर एकामेकावर महाराज एक प्रेम वेगळं आणि मोह वेगळा. महाराज प्रेम शब्द जिथं वापरायचा तिथं मोह शब्द अजिबात आणायचा. मोह म्हणजे वासना, भोग आहेत तिथं. प्रेम हे एकमेकावर असलं पाहिजे. तब्येत एकमेकाची विचारपूस, आस्थेनं चौकशी करणं, मुलाबाळांचं कर्तव्य, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्याच. आणि ती जबाबदारी पार पाडून एकत्र बसून प्रत्येकाची विचारपूस करायची. येणाऱ्या पै पाहुण्याविषयी गोड बोलायचं. कारण जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनांचा, करी संतांचा सायास. तुकोबऱ्यास सगळं सांगतात आम्हाला. येणाऱ्या माणसांच्या विषयी गोड बोलायचं. आता ह्या गोष्टी आपण मर्यादित म्हणून सांभाळायच्या.
ही काही आपल्याला उपयोगाला येतील म्हणून काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची. फक्त एक व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार ठेवायचा आणि परमार्थाच्या ठिकाणी मात्र सदैव जागा असलं पाहिजे. म्हणून परमार्थ एक गोष्ट काही वेगळी आहे आणि त्याच्यासाठी काही वेगळा कप्पा आहे असं अजिबात नाही. संसार शुद्धता म्हणजे परमार्थाची सुरुवात आहे. अगदी 99% संसार शुद्ध असेल तर परमार्थाला काडीची अडचण नाही. दोन्हीही हातात हात घालून चालले पाहिजेत महाराज. एक अभ्युदय आहे, एक निश्रेयस आहे. म्हणून अगदी चोख घरच्या घरी राहून महाराज ठाईच बैसोनी काय आवडी आनंद म्हणून आपण देवपूजा आनंदानं घरच्या सगळ्या गोष्टी आनंदानं करायच्या. अगदी भाजी नीट करण्यापर्यंत सुद्धा महाराज कामं कराय. असं काय कोणी म्हणायची गरज नाही मी फार शिकलेलं आहे आणि मी घरचं काहीच करणार नाही. हे असं चालत नाही महाराज. एकदा गांधीजींच्या आश्रमात नेहरू आले म्हणे आणि मग नेहरू आल्यानंतर लोक ते खुर्ची द्या हे द्या असं करायला. पंतप्रधान होते त्यावेळी. गांधीजी म्हणाले इथं खुर्ची वगैरे काही द्यायची नाही म्हणाले. उभारले ते उभं बसतील खाली. त्यावेळी भाजी खोडा लागले ते आणि मग लगेच गांधीजी भाजी खोडायला लागलेले होते. गांधीजींनी नेहरूंना सांगितलं की काय काम आहे वगैरे सगळं. त्यांचे प्रधान वगैरे सचिव भोवत्यानं आलेली सगळी मंडळी नेहरूजींना आदर दाखवा लागली. सगळी मंडळी आश्रमातली मंडळी त्यांना आदर करायला लागली. गांधीजी म्हणाले ही भाजी जरा खुडल्याशिवाय नेहरू जायचं नाही. पंडितजी तुम्ही जायचं नाही म्हणलं भाजी खुडल्याशिवाय. अहो म्हणाले ते एवढे मोठ्याने भाजी खोडायची मग खाईत नाहीत काय म्हणाले ते. मला असं म्हणायचं आहे महात्म्याला जीवन माहिती असतंय, महात्म्याला प्रतिष्ठा कळत नाही. प्रतिष्ठा हा शब्दच महात्म्यांच्या जीवनामध्ये नसतो. म्हणून मानामान किती तुझ्या क्षुल्लका संपत्ती. ही प्रतिष्ठा महाराज कुठपर्यंत चाललेलो. न धरी प्रतिष्ठा कोणाचीही यम प्रतिष्ठा धरील का मग ते नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणी तय्यमाज्ञा. म्हणून मनुष्यानं देह किती नटवावा त्याला एक मर्यादा आहेत. प्रत्येकाची परिस्थिती कमी जास्त चढसखल असायचाच होता. कुणाशीही स्पर्धा करायची नाही. म्हणून कोणत्याही साधकानं जगातल्या कोणत्याही स्पर्धेमध्ये स्वतःला अडकवून घ्यायचं नाही. अगदी परमार्थातलेही स्पर्धा आहेत आणि संसारातील स्पर्धा तर जीव घेणे आहेत महाराज. समोरच्यांचा मुलगा हे झाला माझाही तोच व्हायला पाहिजे असं नाही. एका वर्गात सिव्हिल इंजिनियर 60 जरी मुलं शिकली एकाच बाकावर बसून एका खोलीत तरी 60 बाहेर पडल्यावर 60 पद्धतीचा उद्योग करतात काय एकसारखं करतात. कोण बांधकाम क्षेत्रात जातोय कोण कंपाऊंडर होतोय महाराज. आता सिव्हिल इंजिनियरचा डॉक्टरात काय काम आहे सांगा. लागला जॉब चांगला तर पोस्ट मास्तर होतोय कोण पोस्टमन होतोय कोण होतोय. मग 60 जणांचं भवितव्य शाळा शिकली एका जागी जरी तरी देखील पूर्वकर्म वेगळं आहे आणि आत्ताच त्यांचं भोगण्याचं प्रारब्ध वेगळं आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं ईश्वर देईल तो संसारात फळ मानावं आणि शांत चित्तानं हे सहन करावं. म्हणून ईश्वर शरणागती पाहिजे. एक यथार्थ वेदांताचं चिंतन पाहिजे आपल्याकडं आणि शहाणपणा पाहिजे. परमार्थात या गोष्टी फार फार उपयोगाच्या आहेत. म्हणून आपल्या कर्माचं खापर देवावर फोडता कामा नये. एकुलता एक मुलगा जाऊ नये गेला असं समजा आणि जवळच्याची 4 असले तर त्याचं काय या घ्याय नाही माझं का राखलं नाही असं म्हणायचं नाही. वाईट आहे महाराज. पूर्वकर्म ज्याचं त्याचं वेगळं आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं पूर्वकर्म अजिबात विसरायचं नाही. पूर्वकर्मावरच आमचं जीवन आहे. केले कर्म झाले तेची भोगाला आपण तेच आलेलं आहे आणि देव साक्षी रूपानं देत आहे. देवानं कोणाला कमी जास्त केलेलं नाही. म्हणून कौशल्य सतत आपली काम करण्याची तयारी पाहिजे. प्रामाणिकपणा पाहिजे कौशल्य पाहिजे क्रियेमधलं आणि हे सगळं वापरून शेवटला जो आम्हाला अंतिम निकाल येईल तो निकाल माझ्या पूर्वकर्मामुळं मला मिळाला. फक्त त्याला साक्षी देव आहे असं समजायचं आणि यातून अजिबात द्विधा मनस्थिती न होता इमानत बाहेर राहायचं. यालाच शरणांगती असं म्हटलेलं आहे. लांबडहून पाया पडणं साष्टांग पाया पडणं गोल असं फिरणं म्हणजे आमच्या देवळात तिकडे फिरते आणि मग एकदा बिघाडलं संसार की घंट्यात तुटोस्तूर का हली होत्यात. लाकडात नाही निघतात का काय म्हणते मी एवढ्या घंट्या हली होत्यात. आता ते देवालाच त्यांची कळकळी येते का काय की मी म्हणतोय असे मोठ्या घंट्या हलवायच्या. मग हे उपासनेत काही विचित्रच प्रकार आहेत महाराज. करू नये असं अजिबात नाही. पण ते करत असताना देवाशी आव्हान आणि मी शरण आहे हे कसं जमायचं. इकडं देवाची सत्ता मानायची नाही आणि इकडं माझं तरी काम झालं शक्य नाही. म्हणून ईश्वर शरणागती पाहिजे आणि ईश्वर शरणागती संतांच्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला दिसून येते. कुठेही संतांची अजिबात तळमळ नाही.
फक्त तळमळ आहे त्यांची. 80 चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपले बोळ, जेणे फळ पावे न निशेष. म्हणून ते कुणाशी स्पर्धा करत नाही. संतांचं जीवन कुणाशी महाराज अजिबात स्पर्धेतून गेलेलं नाही. म्हणून आपण प्रापंचिक आहोत, गृहस्थी आहोत, आपल्याला एक मर्यादा आहेत. आम्ही ईश्वर शरणागत आहोत, आम्ही वारकरी आहोत, मोक्षाचे अधिकारी आहोत. आम्हाला स्वतःचं जीवन अतिशय उच्च अशा सच्चिदानंद अवस्थेवर न्यायचं आहे. म्हणून प्रत्येक क्षण आणि क्षण अगदी योग्य त्या वेळेचा वापर करून कमी काळात अतिशय कौशल्यानं काम करून ते ठिकाण गाठायचं. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी, इथं पदवीदान समारंभ आहे, तो देवाच्या हस्ते आहे. देवानं प्रत्येकाला ही पदवी द्यायची आहे असं एक व्यवहारात बोललं जातं. वास्तविक तो ज्याचा तोच सच्चिदानंद आहे. मग व्हायचं फक्त काय आहे, फक्त कळत नाही. आवरण निवृत्ती करता परमार्थ आहे. आणि ते आवरण आहे ते आपल्या बुद्धीवर आहे. बुद्धीतच अनंत जन्माच्या कर्माच्या वासना भोग संस्कार आहेत. आणि मग वासना म्हणजे वास शब्दाहून वासना शब्द तयार झाला आहे. अगदी मोगऱ्याची फुलंसुद्धा घमिल्यात ठेवली एखाद्या भांड्यात, तर ती फुलं काढली तरीसुद्धा वास जात नाही त्याचा. धुवून घालावे लागतात गरम पाणी टाकून. मग एक 5 मिनटं ठेवलेल्या फुलांचा घमिल्याला जर एवढा वास येत असेल तर मग आनंद जन्म आम्ही वापरलेले अंतःकरण. प्रत्येक जीवाचे संस्कार माणसात आहेत महाराज. आता ही माकडं वगैरे हे माणसंच आहे सगळी. जनावरसुद्धा माणसंच आहेत ती. मग एखादं जनावर गुरणीत उभारतं याचं कारण काय? पहिल्या जन्मात तसंच आगावपणा केलेला आहे. काय एखादं उष्ट पाणी पित नाही, संस्कार आहेत. एखाद्याला दुसऱ्याला मारलेलं बघून एखादं जनावर गप्प उभा राहते, म्हणजे शहाणं म्हणायचं ते. मला सुद्धा असा मार खावावा तसं पुढच्याच ठेच मागचा शहाणा. तसं आम्ही देखील परमार्थी मनुष्यानं कुणाला कसं झालंय. हरिश्चंद्रा पडली इंद्रा पडली भगे, चंद्र झाला नारद चुकला चाळा भजनाचा. संत सावध झाले. इंद्राची अशी अवस्था आहे, चंद्राची अशी अवस्था आहे, नारद भजनाचा चाळा चुकला. एवढ्या मोठ्यांची जर अशी भंबेरी उडत असेल या मायायुक्त संसारामध्ये तर आमचा कुठं पत्ता लागणं शक्य नाही. म्हणून मला ही अवस्था कशी प्राप्त होईल. म्हणून एक देहनिर्वाह मोजका असावा. देहनिर्वाह तर केवढ्यावर होणार आहे महाराज. देहनिर्वाह करावाच लागेल, खावावं लागेल. काही गोष्टी महाराज खाणं पिणं हे अजिबात बंद तर होऊन चालणार नाही. शरीर रक्षण करायचं आहे. त्याच्यासाठी महाराज फार लोलुप्य धरायचं नाही, लालायित व्हायचं नाही, ही जीभ लालचावायची नाही. आपल्याला शरीर रक्षणापुरतं खायचं आहे. देह निर्वाहा पुरते राहटवी हाता पाया ते किंबहुना अपयते. मग राहिलेलं आहे ते आयुष्य तुम्हाला नामचिंतनासाठी मिळेल. म्हणून मोजकं जीवन, कमी खाण्यापिण्यापासून ह्या मर्यादा सगळ्या सांभाळायच्या. आता सांगायची वेळ आलेली आहे महाराज. परमार्थी माणसामध्ये शाकाहारी राहा म्हणायचं, हे बोलायची वेळ येऊ नये आमच्यावर. वैदिक धर्मामध्ये सगळीच माणसं महाराज शाकाहारीच असायला पाहिजे. शाकाहारी पहिलं राहायची तयारी आपली पाहिजे. पाठोपाठ कपडे पांढरी घालायची तयारी पाहिजे प्रत्येकाची. हे नियम आहेत आम्हाला. युक्त आहार नेम इंद्रियासी नसावी बासर निद्रा बहुभाषण. युक्त आहार पाहिजे. खाणं पिणं सुद्धा मर्यादित पाहिजे. चांगलं चोख सत्वगुणी जर खाल्लं तर अन्नमय ही सौम्य मन. चांगलं अन्न खाल्लं तर सात्विक अन्न म्हणावं त्याला. नामस्मरणातच तयार व्हावं. नामस्मरणातच महाराज हे विषयुक्त अन्न आहे. स्वतःपुरतं मोजकं अन्न तयार करून आपण शेतकरी मंडळी म्हणून निर्विष असं चांगलं स्वतंत्र एक सेंद्रिय स्वतःपुरतं करावं. गहू भात हे वेगवेगळ्या गोष्टी. आणि आपलं जीवन मिळालेलं जीवन हे परत असं मिळेल असं खात्री देता येत नाही. बहुता दिसा फेरा आला या नगरा नका घेऊ भार धर्म तोची. जीवन आपलं आहे. धनासाठी हे कुठेही नेऊन वापरायचं हे साधन चांगलं आहे महाराज. म्हणून कशा करता वापरावं. नरदेह निधान लागले. उपदेश सांगते असं नाही महाराज. आतापर्यंतची वेळ गेलीच. आयुष्य जात आहे काळ जपत असे महा स्वहिताचा. आपल्याचं काय स्वहिताचं. आतापर्यंत लई ट्रकातनं लग्नाला गेला हो दुसऱ्याच्या. प्रत्येकाची भांडणं केली, गळपटी धरल्या. का तुझ्या लग्नाचं काय काय हिशेबच नाही. कोण वर्तणूक काय बायोडाटात काय लिहायचं नेमकं. हे शिकलाय काय लिहायचं. याचं वय ह्याची वर्तणूक काय मांडावी महाराज. ती वर्तणूक बघून संतांनी वैराग्य निरपेक्षाचा गळा घेवशित असे. हे गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा. मुक्तीची माळ घेऊन मुक्तिरूपी स्त्रीच तुकोबरायांना भरण्याकरता आली महाराज. आता दिवसचारी तुका म्हणे मुक्ती परमिली. एवढा मोठा प्रवास आहे. जीवदशेपासून सुरुवात जीवनमुक्तीपर्यंत प्रवास आहे. आणि जीवनमुक्त झालेल्या पुरुषाला काय आता उरतोय मग. तुका म्हणे आता उरलो उपकारा होता.
म्हणून देहनिर्वाह मोजका आहे, पण खाण्यातच माणसं काही जगलेली आहेत महाराज. म्हणजे जन्माला आलेत ते खायासाठीच आल्यात म्हणायची वेळ आहे. म्हणजे ही अन्न खात्यात का अन्न हे नाशी खात आहे. जुनी माणसं म्हणायची सुपारी दात खाती का दात सुपारी खाती. सुपारीच दात खाती, पण आम्हाला वाटतं आम्ही सुपारी खातो. लाकडं खाऊन दात राहतील सुपारी. म्हणजे काय काय माणसं खातील, किती किती खाऊन. आणि मग अनेकांनी किती किती खाल्लं महाराज. आता काय काय खातात हे काय सांगायची गरज जगामध्ये. देहनिर्वाह त्याच्या पुढं सांगतात अन्न आच्छादन या गोष्टी महाराज आपल्याला शोभेल अशा वापरायला काय हरकत नाही, पण त्याच्यासाठी अजिबात अट्टहास करायची गरज नाही. आता हे केवढं खावावं. आहार तरी शेविजे जेने धातुसाम्य संचले. पांडवाला अर्जुनाला सांगताना मितला बोली बोलीजे मितला पाऊली चालीजे. आहार मपित 3 भागच अन्न खावावं, 4था भाग मोकळा ठेवावा. अवकाश म्हणतात त्याला. हवात पोकळ्यात असावी, सावकाश जेवा म्हणतात. सावकाश म्हणजे अवकाशासह जेवा. आमच्यात गळ्यावर आलं तरी गप बंद करीत नाही. बोट घालून बघावं. आमचं जुनं कीर्तनकर म्हणायचे. वरनं जर बोट घातलं तर इथपर्यंत भात लागतोय का काय की गळ्याला, असं जेवतात माणसं. आणि मग ते दुर्वासांच्या पंक्तीला असायचं. ढिगाच्या पुढं बसलेला माणूस दिसत नव्हता म्हणे. भाताच्या राशी वाढल्या की पुढला जेवणारा दिसत नव्हता. कशाच्या आडानं? भाताच्या आडानं वाढलेल्या. आता ते जुन्या काळात दीर्घ आयुष्य होतं, ताकद बलवान सगळी मंडळी होती, त्यांना ते पचलं. आम्हाला ते खाणं पचणं शक्य म्हणून इथं कोणी पैज लावून जेवायचा प्रयत्न करू. पैजेने मेलेली लोकही पुष्कळ आहेत, पैजेसाठी शरीर दिलेलं नाही. जेवण केवढं असावं हे प्रत्येकाच्या पोटावर आधारित आहे. याच्यासाठी काही नियम केलेला. आता भीमाला जेवायचं झालं तर आमच्यासारखं 1.25 भाकरीने एवढंसं उसळं असं चालेल. पांचाळ नगरात गेले भीम. गेल्यानंतर 5 पांडवांनी मिळून सगळीकडे भिक्षा आणून ठेवली. ही भिक्षा मला पुरवित नाही म्हणाले. धर्मराजा म्हणाला मग तुझा तू भिक्षा आण जा. ते द्रौपदीचं महाराज विराट नगरीमध्ये पांचाळ नगरीमध्ये द्रौपदीचं यज्ञ होतं, हे होता नाही आपलं लग्न स्वयंवर रचलेलं होतं. दुर्योधनाच्या मंडपाची सगळी महाराज कपडेच भीमानं फाडून काढली आणि मोठी झोळी केली, पाठीला बांधलीने. आता ही एवढी झोळी भराय किती गावं फिरायला पाहिजे सांगा. गेले मग कुणी भिक्षा वाढली नाही. परत आल्यानंतर धर्मराजा म्हणाला ही नवरत्नाची अंगठी आहे, ही घे. आणि इथं राजाच्या प्रधानाला विचार कुठं मिळालं तर अन्न खातो इथं. गेले भीम म्हणाले प्रधानाजवळ गेले आणि नवरत्नाची अंगठी याच्या बदले मला भोजन देता काय. ते अंगठी बघितल्यानंतर प्रधानाला मोह झाला, देतो म्हणाले. आणि तयार आहे ते सगळं अन्न महाराज त्यांनी वाढायला सुरुवात केली. आता हे ट्रेलर आहे त्याला कुठं माहिती होतं नुसतं. तयार झालेलं सुरुवात महाराज खायला सुरू केली तर मागणं भूक जशी जशी वाढायला लागली तसं भीमाचे डोळे महाराज रागानं. आणि मग त्यानं प्रत्येकाला मारामार सुरू केली महाराज. भांडी मग कच्चं सुरू केलं वाढायला. पहिलं शिजलेलं सपलं, कच्चा भात कच्चं सगळं डायरेक्ट मिलला जसं घालते तसं, तरी देखील त्यानं संपवलं. ते प्रधान म्हणाला अंगठीच्या चौपट खालेलं आहेस, यातलं काही परत मिळणार नाही. ते म्हणाला माझं पोट भरेस तोपर्यंत ठरलंय. म्हणाला ठरलंय कसं? पोट भरे तोपर्यंत वाढायचं असलं तर वाढ. आणि मग शेवटी महाराज कसं तरी ते भीमाच्या भीतीनं त्यानं ती अंगठी परत दिली म्हणतात. आता हे भीममुद्रिका भोजन म्हणून मोठा कथाप्रसंग आहे महाभारत पर्वामध्ये. आता त्या एका भीमाच्या जेवणासाठी महाराज बकासुराचं सगळं अन्न खाऊन तो बकासुराला एका बुक्कीमध्ये मारणारा, त्याला केवढं खाद्य पाहिजे. म्हणजे जगत कल्याणासाठी आलेले महापुरुष आहेत, त्यांच्या खाण्याविषयी युक्त आहार विहार म्हणायचं. ज्याला जेवढं आवश्य आहे तेवढं खाणं, यालाच महाराज युक्त आहार म्हटलेलं आहे. म्हणून कोण अमुक खातंय तमुक खातंय असं कोणाकडे बोट दाखवायचं. आता ते तुला पचत नसेल हा भाग निराळा, म्हणून दुसऱ्याच मात्र माप अजिबात काढायचं. म्हणून निर्वाहापुरता अन्न पाहिजे, आच्छादनही पाहिजे महाराज. आच्छादन असेल तर महाराज अगदी संन्याशी असेल तर त्यालाही दंड कौपिन माळा हे पाहिजे. कंथा कमंडलू देह उपचारा जाणवी तोवारा अवसरू. मग तेने सांडियेली माया तेजियेली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. दत्त महाराजांनी महाराज पांघरुणी तुका दिशा केला वासा लक्षी. सगळ्या दिशेंचं पांघरुण केलं. तुकोबारायांनी अंगावर काय घेतलं नाही. आणि उच्च स्वरूपाच्या बोधातलं वर्णन आहे. म्हणजे तुकोबारायांना अंगावर घेण्याकरता आकाशसुद्धा कमी पडलं. तुका आकाशा तुकोबारा एवढे व्यापक झाले. म्हणून काय पांघरावं साधक दशेत बघायला गेलं तर आम्हाला लज्जा रक्षणासाठी वस्त्र पाहिजे. पण एक अशी स्थिती आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लज्जा
नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राण नाही, बुद्धी नाही. त्यामुळे कोणत्याही भावभावना आत्म्याला नाहीत. आत्मा सर्वाघटे राम देहादेही. पण एक जीवन आहे लज्जा आणि एक जीवन आहे लाजेच्या पलीकडलं. ते पलीकडलं जीवन आहे अलौकिक आहे आणि हे जीवन आहे लौकिक. म्हणून तुम्ही आम्ही जीवन जगतो ते अधिभौतिक जीवन आणि साधकानं त्या अधिभौतिक जीवनाशी अजिबात रमायचं नाही, रंगायचं नाही. यातून बाहेर पडायचं आणि बाहेर पडलं की मग आपले दोष आपल्याला कळतात. जनतरी देखे गुंतले प्रपंचे स्मरण ते त्याचे त्यासी नाही. लोकशी गुंतलेत. मग आपण विहंग अवलोकन करायचं की माझं कुठं चुकलं, मी यातून बाहेर पडायला कधी पाहिजे होतो, काय एवढा वेळ झाला. म्हणून ही कबुली आपली आपली देता आली पाहिजे. आपण यातून बाहेर पडण्याकरताची आपल्या अंतःकरणाची तयारी पाहिजे. यालाच मलदोष म्हणतात. पाप करण्याची वासना समूळ निघून गेली पाहिजे आणि ती संसारात होते निष्काम कर्म केलं तर. निरपेक्ष भावनेनं कर्म करत जर राहिलं तर मी माझे अहंकार असते 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 सुटत जातो. पण तो अहंकारच सुटला का नाही, तो किती गुप्त काम करतो. म्हणून परमार्थ फार नाजूक आहे. अगदी त्याची प्रकृती तोळा मासेची आहे. जुन्या भाषेत बोलायचं झालं तर कुठंतरी महाराज त्याला जरासं नख लागलं तर तो सगळा परमार्थ काय होऊन जातो, ढासळून जातो. संसार काय धेडगुजरी काम आहे. या क्लिकी सुकरखान दुसरीकडे कुदळ लागली, अनेक कॉलरा इतिया, अनेक काहीतरी बसवा येते कपलर आणून. परमार्थात एकदा बिघडल्यावर काय काय करता येते. एकदा स्लीप झाली, बघूच माणसं म्हणतात गाडी स्लीप झाली आणि पडलो. स्लीप होणं हितच आमचं पतन आहे. म्हणून नहुषरा इंद्रा स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला. भांबावता कामा नये ऐंशी भांबावली किती समयने नती माता भारवाहोनी. की किती सांगावी अशी भांबावलेली लोक परमार्थामध्ये आहेत. म्हणून परमार्थ अगदी नाजूक आहे. इथं अति हळुवारपणा चित्त आणून या, अति हळुवारपणानं भोगायचा आहे. हा धसमसळेपणाचा प्रवास नव्हे. म्हणून प्रत्येकानं आपापलं जीवन व्यक्तिगत स्तरावर उंच करायचं आहे. कुणाशी स्पर्धा बांधायची नाही, कुणाशी हेवेदावे ठेवायचे नाही. आम्ही सांसारिक आहोत हे विसरायचं नाही आणि शेवटी ईश्वर शरणागत राहायचं. जमेल एखादा मला सांगणारा कोण मनुष्य असेल तुमच्या भागामध्ये तर थोडंसं वेदांताचं चिंतन करायचं आणि हे करताना व्यावहारिक शहाणपणा अजिबात विसरायचा. हे सगळ्यांना समजून घेऊन सांभाळून घेऊन जायचं आहे. असं समन्वयातनं आपली चूक कुठे कबूल केली पाहिजे, म्हणजे दुसरे लोक सहयोग करतील. काय का आपली चूक झाकून ठेवून चालेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे दृष्टांत, ते का विनोदासाठी सांगत नाही मला. रात आंधळा जावाई होता, त्याला आईनं सांगितलं डोळे उजडी गावाला जा. नदीत पाणी नव्हतं, वडाच्या काठाला झाडाला नदीखाली आला नाही. संध्याकाळी साच्यापड त्याला दिसत नव्हतं, सूर्य मावळेल तसं. आणि 3ला निघालेला ह्या मुलगा जावई म्हणाला, झोपला, वारं झुळझुळ सुटले म्हणाला. त्याला 5:30 पावणे 6पर्यंत जागच आली नाही. आणि जाग आल्यावर आता कळाला आता सासरवाडीला जावावं, आईकडे जावावं तर आई शिवाय देणार. आई म्हणणार तुला जागं केलं तर लवकर जा म्हणून. आता आईकडे गेलं तर शिवाय खाण्यापेक्षा जाऊया म्हणाले. गेला सासरवाडी जाताना आणि गावात सासरवाडी जायला नेमका अंधार वाढत वाढत गेला. आणि हा मेहण्याच्या दारावरून 4 पावलं पुढं गेले. मेहना दारातच उभारलेला होता. भाऊजी म्हणाला एवढ्या पुढं कुणी कड घर इकडं राहिलं म्हणाला. नाही म्हणाला तुझ्या गावात आलोय, बोलवतोयस काय नाही बघायसाठी पुढं गेलो. मग शेवटी त्याने मग तिथंच उभा राहायला गेलीत, कारण मेहना येत आहे म्हटलं हे घर सासरवाडी हे आपलं आहे कळालं. पण आता ह्याला पक्क दिसतच नाही म्हटलं करणार काय. हा गलीतच उभारला. तुला काय व्यवहार आहे काय नाही म्हणाला मेहण्याला. भाऊजीला असं बोलवतात का म्हणाला, पाणी घेऊन ये म्हणाला आणि मला हाताला धरून नेल्याशिवाय घरात येणार. आता ह्याला ग्रामपंचायतीनं गटरी उकरले त्या महाराज. ह्यातनं ह्याला जायची अडचण आणि ह्यानं म्हणजे माणूस दोष किती लपवतो बघा. मग तिथनं तुम्हाला कथा सगळ्यांना माहिती आहे, काय सांगायची गरज. आत गेला ती भीतीकडं तोंड करून बसला. मेहण्या हसायला लागल्या सगळ्या, भाऊजींचं काय चाललंय म्हणा. मग त्याला कळालं माझं काहीतरी चुकलंय. पुढं हात लावले भिंतीला. म्हणाला मामा परवा आलता, गेला हात चालू होता म्हणाला, कसा झालाय बघूया. हे असं कुठपर्यंत चालायचं हो. सगळ्या जगाला फसवत राहतील पण मी रात आंधळा आहे एवढं मात्र तो कबूल करत. एक अगदी स्पष्ट मला अंधार होत्यानंतर कमी दिसतंय असं जर म्हणालं असतं महाराज मेहण्याने उचलून खांद्यावर नेऊन जेवायला घातलं असतं. पण ही जमात सगळ्या जावयांची, हा सगळ्या जावयांची जमात अशीच आहे. आपली अजिबात दोष कबूल करत नाही.
असं रात आंधळ्या जावयासारखं परमार्थी मनुष्यानं अजिबात असू नये. आपले दोष महाराज मजते हसतील संत जी देखील ती मूर्ती म्हणून उद्वेगले चित्त आहाच भक्तांचे. हा तुकोबराय म्हणतात मला संतांच्या जर ह्याच्यात नेलं पंगतीत तर संत मला बघून हसतील, हे कुठलं खुळं आणलंय, दोषा सकटच असायने असंच परमार्थ करीत फिरते का काय म्हणतील. म्हणून माझ्यावर पांडुरंगा कृपा कर आणि माझे जीवन सगळं निर्दोष कर असं तुकोबराय विनवणी करतात. म्हणजे निर्दोष जीवन जगणं हे साधकाचं काम आहे. साधकाला सदैव देव प्राप्तीची तळमळ असावी. साधकानं स्वतःचं जीवन व्यक्तिगत असं जीवन उंचावलं पाहिजे. म्हणून नको त्या विचारांना छेद देत चांगल्या विचाराची पेरणी स्वतः प्रत्येकानं करत आपलं आयुष्य अगदी मोलाचं आहे मिळालेलं हे मात्र विसरून चालणार नाही. म्हणून अगदी निर्वाहापुरतं अन्न असलं तर समाधान मानायचं. फार मिळत असेल तर कोण टका म्हणतंय आहे असावं, पण फार रमायचं रंगायचं. निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. अगदी खोपीत सुद्धा समाधान आहे महाराज, आश्रमात सुद्धा समाधान राहता आलं पाहिजे. नाही जमलं वानप्रस्थात धर्मशाळेत राहायला गेला समाधान राहावं. आणि असं ज्यानं मला जीवन जगायचं आहे त्यानं आपलं चित्त कुठेही बांधलेलं असू नये. कोठेही चित्तासे नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. चित्त विषयासक्तीत गुंतलेलं नसावं. इच्छाच करू नये महाराज. म्हणून साधकासाठी परमार्थ आहे. परमार्थ पामरांचा विषयीचा आणि मुक्त माणसांचा विषयीच नाही. ज्याचं काम झालंय त्यानं कशाला पत्रिका काढायच्या नादाला लागायचं. ज्याचं लग्न झालंय त्यानं मंगल कार्यालय शोधायची गरज नाही. ज्याला आता पाटावर बसून नाव सांगायची महाराज त्रास आहे काय तो कळीवतो म्हणते. आता कळीवतो म्हटलं की ओळखायचं हे अजिबात जमत नाही. आणि मग पामर काहीकडे बघायलाच तयार नाही. विषयी काय स्वर्गापर्यंत त्यांची हाव आहे, त्याच्या पलीकडे ते देवाला मानायला तयार. म्हणून आम्हाला अडचण आहे फक्त साधकांची. म्हणून आपण जागा राहूया. साधकाची दशा उदास असावी, आत बाहेर उपाधी नसावी. बाहेरची उपाधी महाराज हे धनदारा सगळं भरलेलं आहे आणि आत उपाधी आहे विषयासक्ती आहे, बुद्धिमंद तर्क विपरीत दुराग्रह हे सगळं महाराज आपण जाणकार एखाद्या पुरुषाजवळ बसून आपले दोष त्यांना सांगावेत. त्यांचं ज्ञान विवेकाचं आपल्याजवळ घ्यावं. म्हणून श्रीगुरूंच्या जवळ गेलं की हे सगळं कळतं. म्हणून गुरु ते येतं ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान अतिजैंशी. म्हणून समाधानापर्यंत प्रवास तृप्ती शांती निर्भयता एवढा मोठा टप्पा गाठण्याकरता तुकोबारे सांगतात कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. चित्त विषयासक्त नसावं. बंधन म्हणजे बांधलेलं नसावं. असे बंधाचे विषय वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे. कोणाला सत्वगुणानं परमार्थ आवडतो, कोणाला रजोगुणानं संसार आवडतो, कोणाला निषिद्ध व्यवहार आवडतात तमोगुणी मनुष्याला. ही अशी माणसं बांधलेली आहेत. हे कुणी कोणाला दोष द्यायची गरज नाही. हा अमुक असा तो तमो हे मेखा मारलेला आहे मला तंबूला कुठे ठोकल्यात म्हणायचं. एक धन दारा पुत्र जन वड काढली म्हणून ही गपोबा आहे. तसं आम्हाला देखील बांधलेलं आहे. कसं तरी चित्तात विषय आहेत, आवडीचे विषय ज्याचे त्याचे वेगळे विषय येतो त्यांचा संतांचा आवडीचा विषय. एक विषय येतो सकलांचा हरी त्यांच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. आपापनाशी करीती नवळ. गवळणी व्यवहार करत होत्या पण मन हे गोविंदी देह काम करी हो. त्यांचं मन गोविंदात रमलेलं होतं, देह संसारात काम करत होता. आम्हाला सुद्धा असं नेमकं करता येतंय पण आम्हाला हे अजिबात आम्ही सवय लावून घेतलेली. देव पुजायला लागलं की करापलंय काय म्हणते. आता सारखं करपणा तुला देव पुजाय सांगितलंय ते देव पुजतो. ह्याचं चित्त कुठं आलो. म्हणजे घरात सुद्धा आम्ही व्यवस्थित बसलो तर चित्त आमचं अजिबात थाऱ्यावर असत नाही. म्हणून चित्ताला सांभाळायचं आहे. परमार्थात का देह सांभाळावा लागत नाही. देह आहे तो प्रारब्ध अवस्थेत सांभाळतात पण आहार सांभाळावा लागेल, कपडे सांभाळावे लागतील, शिस्त सांप्रदायिक सांभाळावी लागेल. कीर्तनाच्या ठिकाणी कीर्तनाचे कपडे, व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहाराचे कपडे, गरजेपुरता संसार करावाच लागेल. कीर्तनात जरी आम्ही असलो वावरत असलो तरी लग्नाला जायचं म्हटल्यावर सूट बूट पॅन्ट घालून जायला का धोतार घालून जाऊन चाललं मला गल्लत होते. चुकीच्या ठिकाणी चुकीचा व्यवहार. ती गरजेपुरतं मला आवडतोय म्हणून पॅन्ट घालणं हे वेगळं. गरजेपुरतं काम करायचं आहे. आम्हाला जिथं योग्य आहे तेवढा व्यवहार करायचा आणि त्यातनं रमायचं नाही, रंगायचं नाही, सोडून द्यायचं, नटासारखं राहायचं. इथं धर्मशाळेत उतरलेला एखादा वाटसरू धर्मशाळेचं काय हे काढतोय
याला किती बरास खडी लागली, सळी किती लागली, गप झोपायचं रात्रभरने. वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाळी निघून गेला. तैशा असावे संसारी, जवबरी प्राचीनाची दोरी. आपण देखील इथं 4 दिवस बुदलमुखात आलोय असं राहायचं. फार उड्या मारायच्या नाही, त्याचा अर्थ क्रिया करावी नको असा महत्वाकांक्षा पाहिजे, मिळवायला पाहिजे. चांगल्या मार्गाने पैसे भरपूर मिळत असले तर जोडून या धन उत्तम व्यवहार. पण एवढं मिळून सुद्धा समाधान नसेल तर सिगरेट तंबाखू करू का आणि कुठला तंबाखू करू. आता तंबाखूच्या वरलं काय निघालं तर ते सुद्धा करा, पण समाधान मात्र ईश्वर प्राप्तीशिवाय जीवाला होणं शक्य नाही. कुठलं पीक कधी काय करेल हे व्यवहारात झालं. आणि व्यवहारातले सगळे आडाखे हे महाराज कर्मावर अवलंबून आहेत. ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याला फळ मिळतं. म्हणून प्रारब्धेची वाढे, प्रारब्धची जोडे धन प्रारब्धेची वाढे का सो सकरसी वाया भजे म्हणा. प्रारब्धेची भरे पोट तुका करीना. तुम्हाला जे गोड असेल ते दुसऱ्याला चुकीचं असेल, तुम्हाला चुकीचं असेल ते दुसऱ्याला. एखाद्याच्यातून चूळभर दूध देत नाही आणि तू एखाद्या बुवान नेलं तर त्याचे 4 लिटर देते. नशीब वेगवेगळं असतं प्रत्येकाचं. म्हणून पूर्वकर्मावर आधारित आपलं जीवन आहे. मानवी जीवनाला मर्यादा आहेत, एक ठराविक टप्पा आहे, तिथपर्यंत आम्हाला करावं लागेल. करायचं एक दिवस सुटलं पाहिजे आणि मग विचाराचा परमार्थ सुरू करावा लागेल. विचार एकदा सुरू झाले की विचाराशिवाय अजिबात प्रगती होणं शक्य. विचारा वाचून न पविजे समाधान. तो विचार करायचा आहे, देह म्हणजे मी काय, देहसापेक्ष माझं मन म्हणजे मी काय, बुद्धी मी काय, प्राण मी काय असते. यामध्ये एक जीव, तुम्ही आम्ही जे मी म्हणतो ते जीवालाच म्हणतोय. ते जीव तरी कोण? अहंकार, त्याला जीव म्हटलेला आहे. तो अहंकार एवढा महाराज घडून गेलेला आहे की मी होतो म्हणून झालं, माझ्याशिवाय झालं नसतं, मी हे केलं, मी हे करीन. आणि हे सगळं शेवटला मी नसलो तर करू देणार नाही. ह्याच्यापेक्षा शेवटचा एक अहंकार मोठा आहे, माझ्या मागे या सगळ्यांचं कसं. आता तू जायचीच वाट बघायला लागल्यात फक्त. तू एकदा जा, म्हणजे काय खाताव ते आम्हाला तुला सुद्धा निवड दाखवूनच बघायची पाहिजे. अशी अवस्था आहे महाराज. उगाच माणसं अभिमान धारण करतात, हे मी केलं, ते मी केलं. महाराज आता इथं देव करून घेणार कोण इथं महाराज. इथं एखादा खोळ उभा केला तरी ब्रह्मज्ञान सांगेल, आणि शानं ब्रह्मज्ञानी झालेलं असलं तरी खोळ येईल. ही त्याची सत्ता आहे. त्यानं स्क्रू फिरवल्यावर शानं होतंय, त्यानं बिघडलं बिघडतंय सगळं. करशील तरी नाही काय. आपण वावटळीतल्या पानासारखं राहायचं, निसंग निर्लेप. आपल्या हाती काय महाराज? काही नाही. आम्ही फक्त हलविली ते यंत्रारूढानी मायया, सूत्रावर बसवलेल्या त्या कळसूत्री बाहुल्यासारखं आहे. त्याने एकदा दोरी तुटली की मग आमचं हलणं बंद झालं. असं एक समजायचं. मोजकं आयुष्य आहे, आणि मग आयुष्य मोजकं जरी असलं तर ते चांगलं उत्तम जीवन आनंदानं जगता येतं. हे काय कुठल्या गाण्यात किंवा कुठल्या कवीनं सांगायची आम्हाला गरज नाही. जया परमार्थी चाड तेने सांडावे लिगाड, धरुणी भजनाची चाड नित्यने मादरे. परमार्थ करायचा आहे त्याने इतर लिगाड सगळी काय करायची? बाजूला टाकायची नाही. जे पाहिजे ते करायचं. आत्ता जेवायचं म्हटल्यावर भात आणि आमटी करायची नाही व्हायचं रे का? मग आता पुऱ्या तोळ्या म्हणून चालेल. 3 वाजतील रात्री जेवा, तर का झोप तासभर सकाळी उठून खा म्हणायची पाहिजे. हे असलं जेवण काय करायचं? पण फार शहाणपणा सुद्धा पाहिजे महाराज. आता पंगत पडेल आणि जर 25 लोक म्हणत जर बसलो मी तर मला पहिलं घालवून येतील लोक गावाला. तू जीव दिनास म्हणणार, पहिला जा घालला. हे फार श्लोक पंक्तीत वगैरे 1-2 म्हणायचं पचल तेवढाच, त्याच्या पलीकडे लय लांबवायचं. महाराज गरम गरम खाणं हे खरं अन्न, हे पूर्ण ब्रह्म. काय बोलतो श्लोक ऐकून समाधान होतं. ते कोण हरे राम भजनाला यायची पण सैन तो हरे राम तिथं करतोय काय हुडकून आणाय पाहिजे. हरे राम करणार खरोखर परमार्थ करणारा मनुष्य क्वचितच आहे महाराज. आणि दाखवायचा परमार्थ पुष्कळ झालेला आहे. न करी दंभाचा सायास शांती राहे बहुस, जीवे सेवी सुगंध रस न करी आळस रामनामी. सदैव रामनाम मुखातून श्रवण ऐकावं, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. जीवभाव विठ्ठल करायचा आहे, जीवदशा बाधित करायची. आम्हाला देव व्हायचं नाही. विठ्ठलाचा भाव जसा आहे तसा जीवाचा भाव बनवायचा. विठ्ठलच मी आहे याचा अर्थ लक्ष स्वरूपानं विठ्ठलाचं स्वरूप चैतन्य तेच मी आहे असं कळाल्यानंतर येणे सोसे मन झाले हो घरी, आता परती माघारी, आता कैशी जाऊ मै भोवली घर जाणे वाट. संसाराची वाट विसरलो, आता मला त्या घराकडे जावं वाटत नाही. आता मी न पडे सायाशी, संसार दुःखाचे पाशी. असे एक निश्चय करायचा. निश्चय एकदा टिकला की परमार्थामध्ये सत्वगुण वाढीला लागतो. आणि असते मग कुठं मदत घ्यायची.
संतांची संगती, मनोमार्गगती, संतांच्या संगतीत प्रवास करायचा. आपल्या मनानं सगळं काही करायचं नाही, करायला आम्हालाच पाहिजे, पण कोणाला तरी विचारून प्रवास करायचा. आणि असा प्रवास एकदा मला त्या मार्गाने योग्य असा चालला की निरहंकार निस्संग असा एक महाराज अवस्था होऊन जाते. निस्संग निर्द्वंद्व निस्संग विचरता मही सुखानंद रही. आपलाच आनंद आपण भोगायचा आहे. परमार्थामध्ये कोण देवही कुणाचं काही काढून घेत नाही आणि कुणाला देत नाही. आपणही कुणाचं हिसकावून घ्यायच्या भरीस पडायची गरज नाही. तुलना अजिबात कुणाशी करायची नाही. ज्याचं त्याचं वैयक्तिक जीवन हे कर्मानं बांधलेलं आहे, हे अजिबात विसरून चालणार नाही. म्हणून नये बोलो फार बैसो जनामध्ये. लोकांमध्ये बसलं असताना महाराज आपण त्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायची तयारी पाहिजे. त्याचं ऐकायच्या अगोदरच आपलं बोलायचं त्याच्या पुढं. असं रजोगुणाचं वाढत जातं आणि मग कुणाशी समन्वय होत नाही. प्रत्येकाशी अशी वांदी होत जातात. त्याच्यापेक्षा आपली वाणी काय करावी, विराम पावावी, शांत राहावं. नये बोलो फार बैसो जनाचा संपर्क का करायचा नाही, तर ती लोक त्या मार्गातली असली तर. इथं आता कीर्तनात प्रश्न विचारायचा झाला तर ते योग्य मार्गाचा असेल तर त्याचं उत्तर द्यावं. जर पटवून घ्यायचं नसेल तर त्याला वांद करत बसण्याचा अर्थ सोडून द्यायचं महाराज. आणि आयुष्य महाराज मोजकं आहे, त्याच्यात आपण उपद्व्याप भरपूर आम्ही करतो, व्याप मात्र आम्ही कमी करतो. व्याप वाढवायचा आहे परमार्थाचा, उपद्व्याप सोडायचे हे संसारातले. पण एक सवय लागलेली आहे, व्याप चांगले करावेत, उपद्व्याप अजिबात महाराज करूच नाहीत. आणि एक खुमखुमी असते, ईर्ष्या असते, हे केल्याशिवाय मग त्याला हेच मनच महाराज शांत बसतच नाही. काहीतरी केल्याशिवाय तिथं एकेकाला भांडायची सवय असते, एखाद्याला महाराज भांडणं शांत करायची सवय असते. त्रिविध पद्धतीचे लोक आहेत या जगामध्ये. म्हणून चित्त बांधलेलं नसावं, जनात फारसं बसू नये, सावध असावं. बुद्धी सदैव सावध झालो हरीच्या आलो जगना जे ते वैष्णवांचे भार. सावधान बुद्धी इंद्रिय दमी, इंद्रिय निग्रह असावेत. आपल्या डोळ्यांना एक नियम लावावा. TV पहिल्या घरातला कुठंतरी सोडून या. पाणी जास्त असेल त्या खोल अथांग समुद्रात सोडून यायचं. मी तरी काय 15-17 वर्ष बघाय नाही, माझं काय बिघडायला. आणि मला कुठं राष्ट्रपतीने पंतप्रधान व्हायचं आहे काय ना, हे तो आपला पटवून घ्यावा. असं फार मोबाईलमध्ये गुंतू नाही, ते सुद्धा वाचताना वगैरे मोजका वापर असावा. काय त्यांना फारसं कोटी रुपये मिळत नाही. आता आणि बॅलन्स वाढवतील पुढल्या आठवड्यात. दर वाढवल्यावर कशाला प्रत्येक आता 10,000 प्रत्येकाचं काढून घ्यायला लागले. ती आपली मिळकत तेवढी नाही म्हणून साधं डबडा आणावं असं माझं मत तरी आहे. छोटंसं ऐकायचं. आणि 1 तास बोलायसाठी मोबाईल आहे का, 1 मिनिट, 2.5 तास बोलतात. आणि कीर्तनाला वेळ नाही म्हणतात. कीर्तन 1.25-2 तास. आता सगळी घड्याळच बघाली. आता कीर्तन ऐकत नाही, मला माहिती आहे. 10:15 पुढं कीर्तन कुठल्याच बुवाचं ऐकत नाही. साक्षात तुकोबारायांनी जरी वर्ण पाठवून दिला कीर्तन काय तरी त्याचं ऐकत नाही. कारण तिसरा प्रहरच असा आहे. त्याच्या पुढं कोण चाल म्हणणारा चाल घोळत असतोय, वाजवणारी थापा मारते बंदच करीत नाही. हे नाही एकदा बंद करावं आवतो म्हणते अशी. मग 10:15 पुढे वेळेत असावं. ह्या सगळ्या मर्यादा सगळ्यांनी प्रत्येकाने सांभाळायच्या. पण 2.5 तास फोनवर बोलतात. बायकांचं तरी बोलण्याचं प्रमाण महाराज, असं मी टीका करतोय असं नाही महाराज. मायमाऊली आहेत, प्रत्येकाने मुलांची चौकशी करावी, नातवाची चौकशी. पण फार त्यांच्या ॲडमिशनपर्यंत आजीनं गुंतायची गरज. त्या नातवाला ॲडमिशन मिळू दे, तर तो नातू तिकडे महाराज कुठंतरी कामाला जाऊ दे कोळशेच्या खाली. त्या आजीनं परत नातवाचं नाव घेऊन मरायची गरज नाही. जर मेली तर आणि नातवाचं बघायला येईल रातचं. असं रातचं येणं जीवन चुकीचं आहे. म्हणून फार आग्रही असू नये, आसक्ती सोडायची. नातवांच्या विषयी योग्य ती कर्तव्य करायची, पण नातवांची आसक्ती धरायची नाही. दाई कशी मूल सांभाळते हो, काकेत घेऊन फिरते, पगारी बाई असते ती काय मुलाचं मोकळं घेते, पण पगार बंद झाला की ठेवून जाते. तुझ्या मुलाला दुसरा कोणतरी सांभाळते, मी दुसऱ्याचं पोरं काकत घेते ती. असं आपण आजीनं सुद्धा असं करायचं. एक दिवस पोरीची पोरं घ्यायची काकत, एक दिवस पोराची पोरं, का नुसती पोरीचीच घ्यायची. पोराची सुद्धा पोरं आपली आहेत असं आजीला पटलं पाहिजे. तीच सांभाळणार आहेत महाराज. मुलाची मुलंच मला सांभाळतील हा भाव असावा.
म्हणून आपलं काय हे कळावं संसारात देखील आणि परमार्थात देखील. म्हणून आपापल्या फड परंपरेनं महाराज त्या चाली, त्या कीर्तनकार, त्या परंपरा, ते अभंग, ती भजनं मला आग्रहानं हा चालू आहे, हट्टानं नव्हे, आग्रही असावं. संप्रदाय टिकला पाहिजे. आजरेकर संप्रदाय, देहूकर संप्रदाय, महाराज वास्कर संप्रदाय हे मोठे दांडगे संप्रदाय आहेत आणि यात दीर्घदर्शी, बुद्धिमान, क्रांतदर्शी ज्ञाते, व्याख्याते मोठे मोठे कीर्तनकार आहेत. महाराज त्यांना अनुषंगून विचारून एखादा परमार्थाच्या गोष्टी चुकत असतील ते विचाराव्यात. कुणाशीही स्पर्धा करायची गरज नाही. असं एकमेकानं सहयोगानं असं परमार्थी जीवन चालावं आणि असा परमार्थ करत असेल तर मग होईल आगवा तुका म्हणे आनंद. आनंदाला अजिबात तोटा नाही. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. एका इच्छिले ते पूर्वी अशा संतांचं पूजन, त्यांनी सांगितलेला उपदेश मनपूर्वक स्वीकारायचा. गाथा ज्ञानेश्वरी ही जिवंतच तुकोबाराय ज्ञानोबाराय आहेत असं समजून नित्य त्यांना पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर जायचं नाही. हे बाहेरलं अधिभौतिक जीवन महाराज टिकणारं अजिबात नाही. म्हणून आम्हाला आध्यात्मिक जीवन कळावं. आमचं परमार्थिक जीवनाची एक आस असावी आपल्याला. म्हणून साधकानं फार जपून जगायला पाहिजे. साधकाच्या संगतीत राहायचं, नको तिच्या संगतीत राहायचं नाही. नको दुर्जनांचा संग. उपदेश म्हणून सांगते असं नाही, वेळ कमी आहे. हेतू इतका सांगायचा, अशी घडीने साधावी. येणारी घडी कुठली सांगता येईल का हो? पुढं आमच्यावर काय वाढून ठेवलंय, काय कळतंय आपल्याला? काही कळत नाही. म्हणत भवितव्य हे ईश्वराशिवाय कुणाला कळत नाही. आम्ही माप घरात बसून नियोजन केलंय, पण त्याची नियोजन त्याच्याकडं आहे. पिक्चर तो चित्र पाडणार, आम्ही फक्त बसून बघायचं आमचं काय काय होतंय ते. आमचं पुढं काय लिहिलंय त्यानं ते त्याच्या हातात आहे. म्हणून अर्जुन निवांत होता. दुर्योधनानं व्यवस्था सगळी केली, खरं अर्जुनाच्या बाजूनं सगळा निकाल लागला. हेतू काय? अपेक्षित होतं दुर्योधनाला विजय मला मिळावा, नियोजित देवाचा विजय कुणाला द्यायचा होता? अर्जुनाला द्यायचा. मग नियोजन ज्याचं आहे त्याच्या बाजूला गप उभा राहावं. कशाला अपेक्षा धरून उगाच झेंडा घेऊन उभा राहायचं? दुर्योधनाला महाराज नावाला सुद्धा उरला ठेवला नाही देवा. आणि एवढ्या मोठ्यांचं ईश्वर सत्तेसमोर काय चाललं नाही. आमचं काय चालेल? म्हणून मला सोडी गेल्या गाठी दर्शने कृष्ण भेटी. कृष्णाच्या भेटीत आमच्या गाठी सुटतील. त्या भेटीसाठी आपण अपार परिश्रम करूया, साधना करूया, विचाराचा परमार्थ करूया. त्याच्या अगोदर कृतीचा परमार्थ करायला पाहिजे. जप, तप, सत्य, अस्तेय, शौच, दया, स्वाध्याय सगळं सांभाळावं लागेल. भगवन् नामोच्चारण करावं लागेल. आणि हे करूनही शहाणपण मात्र सोडायचं नाही. प्रत्येकाला समजून घ्यायचं, समन्वयानं जायचं. सगळ्यांचा परमार्थामध्ये अधिकार आहे. वैदिक धर्म व्यापक आहे. सगळ्या जगाच्या उद्धाराची व्यवस्था वैदिक धर्मात आहे. म्हणून कुठल्याही धर्माचा मनुष्य यात आला गेला असं काही वेगळं मानायची गरज नाही. आम्हाला दत्त संप्रदाय असो, सगळे संप्रदाय आम्हाला सारखेच आहेत. नाथ संप्रदाय असो, अन्य सगळे स्वाध्यायी परिवार वगैरे सगळे महाराज आमचंच काम करायला लागलेत. फक्त त्यांचा एक सांगण्याचा विचार वेगळा आहे. संप्रदाय भिन्न असतील, पंथ वेगळे, संत वेगळे, ग्रंथ वेगळे, मंत्र वेगळे, असं ना आपण चांगलंच करायला लागलेत. काय चुकीचं काय करायचं? काय बॉम्ब बनवालेत? काय वाईट काही बनवत ते चांगलं बनवतात. म्हणून सगळ्यांना सांभाळून घेऊन हे विश्वची माझे एवढी मोठी माऊलींची. आणि एवढी मोठी माऊली वैचारिक असून देखील चंदनाची सोडी माझी सर्वांग कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. मला कृष्ण परमात्मा भेटवा. मला हे सगळं सुख सेज गोड चित्ता नलगे अनेक. आणि हे सगळं सुमनाची शेज शीतळ होनिकी पोळे आगीसारखी वेगळी जवा का. एवढं सगळं वैभव चांदवो चांदणे चापेवो चंदनो देवकी नंदनो विननावडेव अशी तळमळ आमची व्हावी. म्हणून साधकानं ज्ञानप्राप्तीसाठी महाराज भगवन् नामोच्चारण सोडायचं नाही. का सोडायचं नाही? तर काय तुम्हाला कळणार नाही ते सगळं कळून द्यायची ताकद देवाच्या नावात आहे. म्हणून कळे न कळे ज्या धर्म ऐका सांगू तरे वर्म. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. तो या दाखविला वाटा, सगळ्या वाटा तो दाखविल. म्हणून न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाच्या. विठ्ठल विठ्ठल नामाचं महाराज आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे. इतर 31-32 असलं काही ध्यानात धरायचं नाही. आता निवांत आहे एकादशी. नामस्मरण करूया. 15वा दिवस तरी आमचा महाराज नामचिंतनासाठी निघावा. विशेष काहीतरी पर्व काळाला महाराज नामजप करावा. कायम करायलाच पाहिजे, पण विशेष उद्या एकादशी आहे. प्रत्येकाने महाराज उपवास धरून झोपूच नाही दिवसा. व्रत मोडण्याला कारणं 2 आहेत. एक व्रत उपवास केलाच पाहिजे आणि जमिनीला पाठ लावू नये म्हणतात 2. आणि 3 नामस्मरण सोडू नाही. मग 2 एक वेळ आडवा पडला तरी चाललं, खरं नाव मात्र बंद करायचं. कसा तरी कर, खरं नाव त्याला देवाचं. हे
कल्याण आहे, देवाला आनंद वाटतो मला देवाचं नाम घेतल्यानं, आणि त्याला आनंद वाटतो म्हणून आपण घेत राहायचं. त्याच्या आवडीने आवडी इतर, त्याच्या आनंदात आमचा आनंद आहे. म्हणून साधकाने असं पवित्र जीवन जगत एक दिवस त्या साध्यापर्यंत पोचायचं, जिथं संत गेले, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. पुढीलांची इच्छे फळ संत गेले तया काया देवराया. अशा उच्च ठिकाणाला तुम्ही आम्हाला नेऊन सोडावं. भगवान सिद्धेश्वराने आम्हाला कृपा करावी. व्यापक आहे तो भगवान सिद्धेश्वर. नाथाने आमच्यावर कृपा करावी. या निमित्तानं महाराज घडी घडी मंगलमय असा प्रसंग जीवनामध्ये यावा आणि त्रिगुणाची गोवी गुंता सुटावा आणि एक सत्वगुण राहावा. सत्वगुणाच्या भरामध्ये परमार्थ सिद्धीला जावावा. मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता ती बहरू तरी आणि प्रत्येनाथ दादांच्या पायावर अर्पण केला, पांडुरंगाच्या पायावर अर्पण केला. मी कोण परमार्थ करणारा, एवढा ज्ञानोबारायांनी मला निष्कलंक निरपेक्ष निष्काम भावनेनं सेवा केली. अशी ज्ञानोबारायांच्या कृपेनं तुमचा आमचा परमार्थ सिद्धीला जावा. सिद्धेश्वराच्या साक्षीनं असं प्रत्येकाला मला एक दंडवत प्रत्येकाने नामस्मरण करावं अशी विनवणी देवाच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी करून सेवेला विराम देतो. महा म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणाची गोविंदी कोठेही चित्तासे नसावे बंधन हृदय नारायण साठवा. प्रत्येकाच्या अंतकरणात साठवण्याची क्रिया हरी परमात्म्याची व्हावी. सिद्धेश्वराच्या साक्षीनं मला उत्सव होत आहे, आनंद आहे सगळीकडे. असा आनंद अविरत चालावा. ईश्वर कृपा असावी प्रत्येकावर, शास्त्राची कृपा प्रत्येकावर व्हावी. ही सगळी मंडळी वयानं ज्येष्ठ आहेत, वयानं लहान उपदेश म्हणून बोललेलो नाही, पण इथं उभारल्यानंतर निरोप योग्य तो सांगावा अशी एक संतांची पद्धत आहे. त्या न्यायानं 5-10 मिनटं लेट झाली. मला 10 मिनटं म्हणजे सगळ्यांची किती मिनटं होतील बघा. ते हिशोबानं जरासं गाडी पुढे गेली असे ना, आपण जास्त मंडळी आली त्यामुळे चालीचं सुद्धा अडचण. व्यवहारातून सगळ्या गोष्टी पार पडायला लागतात. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या कृपेनं जसा बुद्धीला विलास होईल तसं बोललो. ही सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणावर अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय.